लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 30 जूनच्या भागामध्ये काव्याचे वकील पार्थसोबत मीटिंग करत असतात. त्यांच्या ऑफिसचं इंटेरियर ही पारची कंपनी करणार असते. तेवढ्यात काव्या वकिलांना फोन करते की मला घटस्फोट घ्यायचा आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या. तेव्हा काव्या पत्ता सांगते आणि नेमकं तोच पत्ता पार्थ लिहून घेतो आणि मोहिते सदन ऐकल्यावर पार्थ तर शॉक होतो. तेव्हा वकील पार्थला म्हणतात, ह्या बाईचा स्वभाव मला कळतच नाही. आत्ताच म्हणाल्या मला घटस्फोट घ्यायचा नाही आणि लगेच ताबडतोब फोन करून म्हणतात की मला घटस्फोट हवा आहे आणि लगेच तिकडे जाण्यासाठी निघतात. तर पार्थ म्हणतो की जाता जाता मी तुम्हाला तिकडे सोडतो. तर दुसरीकडे गुरुजी नंदिनीला म्हणतात की कशातही अडकू नको, सगळ्यातून मोकळी हो. तर नंदिनी म्हणते म्हणजे जीवाला घटस्फोट दिलाच पाहिजे. आणि नंदिनी रूममध्ये गेल्यावर मालिनी गुरुजींना म्हणते की घरात काय चाललंय मला समजतच नाही. तेव्हा गुरुजी मालिनीला म्हणतात की पार्थच्या आयुष्यात खूप मोठं वादळ येणार आहे आणि त्या वादळाला पार्थ कसं सामोरं जातो हे पाहिलंच पाहिजे. तर इकडे काका जीवाला म्हणतात, आता एकदाचं काय ते ठरव बाबा. तर जीवा म्हणतो, काका थांब थोडं, मी काव्या नावाचा चॅप्टर संपवतोय. जीवा तू स्वतः काहीतरी मनातून डिसिजन घे. आणि एक खूप छान एक्झाम्पल देऊन जीवाला जीवनाचं सत्य पटवून देतात आणि पुढे म्हणतात की तू आता काव्याला कायमचा बाय बाय कर आणि नंदिनीला ॲक्सेप्ट कर. त्यावर जीवा म्हणतो की मला आता काहीच करू वाटत नाही, संसार तर अजिबातच नाही. तर इकडे किल्लेदार वकील काव्याच्या घरी जातात. तर त्यांच्यासोबत पारसुद्धा आलेला असतो. तर वकील काव्याला म्हणतात की तुमचं पूर्ण नाव सांगा. त्यावर काव्या काहीच सांगत नाही आणि डायरेक्ट वकिलांना म्हणते की आजची मीटिंग कॅन्सल. तर वकील म्हणतात म्हणजे काय, मी माझा एवढा वेळ काढून आलोय. त्यावर काव्या म्हणते नाही, आपण नंतर मीटिंग करूयात. पुढे काव्या पार्थला म्हणते की काय घेणार. त्यावर पार्थ म्हणतो की मला फिलिंग्स परत घ्यायच्यात. तुम्हाला पेस्ट्री दिली तेव्हा ज्या फिलिंग्स होत्या त्या परत द्या. तुमच्यासाठी गजरा आणला तो सुद्धा तुम्ही फेकून दिला तेव्हा माझ्या ज्या फिलिंग्स होत्या त्या परत द्या. तुमच्यासोबत वटपौर्णिमा साजरी केली तेव्हा ज्या फिलिंग्स होत्या त्या परत द्या.